मासेमारी हा सर्वांच्या परिचयाचा आणि कौतूहलाचा विषय आहे, हे आपण जाणतो आणि मानतो. पण मासे खाणारी व्यक्ती असो की न खाणारी, पावसाळ्याच्या दिवसात आपल्या सभोवताली वाहणारे छोटे नाले, पाट किंवा नदी तलावांच्या काठाजवळ पागडणारे मासे पकडण्याचा आनंद व कौतूहल प्रत्येकालाच वाटते. कोकणात समुद्रातील मासे जरी लोकांच्या प्राथमिकता असली तरी पावसात गोड्या पाण्यातील चढतीचे मासे आवडीने खाल्ले जातात. असे मासे पकडण्याकरिता विविध प्रकारचे सापळे पारंपरिकरित्या वापरण्यात येतात. या सर्व मासे पकडण्याच्या पद्धतीमध्ये माशांना इजा होणे टाळता येत नाही. तसेच बरेचदा पकडलेले मासे मृतावस्थेत असतात. यामुळे माशांना कोणतीही इजा न होता जिवंत अवस्थेत पकडण्याकरिता वापरण्याजोगी सापळा बनविण्याची कृती आज आपण पाहणार आहोत. अशा प्रकारे इजा न होता व जिवंत अवस्थेत मासे पकडणे ही बाब शुभेंद्र मत्स्य व्यावसायिकांसाठी अतिशय महत्त्वाची आहे. कारण ग्राहकापर्यंत सुस्थितीत मासा पोहोचविणे हा शुभेंद्र मत्स्य व्यवसायाची मूलभूत गरज आहे. तर त्याकरिता बाजारामध्ये सहज उपलब्ध असणाऱ्या व किफायतशीर मोबदल्यामध्ये मासे पकडण्यासाठी सापळा आपण बनवित आहोत. मी डॉक्टर मनोज गुगुस्कर, डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली अंतर्गत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यामधील मुदे येथे कार्यरत असणाऱ्या मत्स्य संशोधन केंद्रामध्ये प्राध्यापक पदावर आहे. 20 लिटर क्षमतेची पाण्याची पारदर्शक बॉटल आहे. 20 सेंटीमीटर लांबीचा 8.5 सेंटीमीटर व्यासाचा पीव्हीसी पाईप आहे आणि ही ट्रान्सपरन्सी शीट आहे. आता बाटलीच्या तळावर 8.5 सेंटीमीटर व्यासाचे छिद्र ड्रिल मशीनच्या साहाय्याने पाडावायचे आहे. एक्साब्लेडच्या साहाय्याने आखलेला छिद्र कापून घ्यावायचे आहे. ड्रिलद्वारे केलेल्या छिद्राचे धारदार कडा कांसाने घासावायचे आहे. आता ह्या बाटलीच्या अर्ध्या भागामध्ये सोल्डरिंग आयर्नद्वारे छिद्र पाडावायची आहे, जेणेकरून सापळा पाण्यामध्ये बुडेल तसेच बाटलीमधील खाद्याचा वास पसरण्यास मदत होईल. ही ट्रान्सपरन्सी शीट आहे. ही ट्रान्सपरन्सी शीट पाईपच्या प्रवेशद्वाराच्या आकारापेक्षा थोडा मोठा कात्रीच्या साहाय्याने कापावायचा आहे. ही कापलेली गोलाकार शीट एंट्री चॅनेलच्या पाईपच्या तोंडावर बारीक नटबोल्टच्या साहाय्याने बसवायची आहे. यानंतर हा एंट्री चॅनेलच्या धड्यात असलेला पाईपचा भाग बाटलीच्या तळावरील छिद्रामधून अशा प्रकारे आतमध्ये बसवायचा आहे. येथील प्रक्षेत्र जवळील धरण तलावामध्ये आपण काठाजवळ हा सापळा सोडणार आहोत. सापळा सोडण्या अगोदर त्यामध्ये माशांना आकर्षित करण्याकरिता मत्स्य खाद्य घालत आहोत. अशा प्रकारे माशांना सापळ्याकडे आकर्षित करण्याकरिता काहीतरी खाद्य जसे की मासे गिरवताना वापरले जाते सापळ्यामध्ये ठेवायचे आहे. या खाद्याच्या वासाने मासे एंट्री चॅनल मधून खाद्याकडे आकर्षित होणार आहेत आणि ह्या प्रकारे एंट्री चॅनल मधून पुढे जाऊन सापळ्यामध्ये प्रवेश करणार आहे. एकदा का हा मासा गेले की एंट्री चॅनल वरील झडपेमुळे माशांना परत फिरणे शक्य होणार नाही. झडपेचा पृष्ठभाग तसेच बाटलीचा पृष्ठभाग गुळगुळीत असल्याने सुटकेच्या प्रयत्नात धडपड करणाऱ्या माशांना इजा होणार नाही. तर आता आपण हा सापळा तलावामध्ये ठेवत आहोत. आता हा सापळा रात्रभर आपण इथे ठेवणार आहोत व उद्या सकाळी यामध्ये मासे मिळतात का हे पाहूया. चला तर आपण उद्या भेटून त्याचा परिणाम पाहूया. काल आपण मासे पकडण्यासाठी जो सापळा ठेवला होता त्याचा उपयोग झाला की नाही हे पाहूया. चला आता शेतकरी बंधूंनो, हा व्हिडिओ आपल्याला आवडला असल्यास आपण डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या यूट्यूब चॅनलला, त्याचप्रमाणे फेसबुक पेजला लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.